नमस्कार भावनो, तर आज आपल्यासोबत आहे ही आपली i20 जी की आहे मॅग्ना 2000 आपलं 19चं हे मॉडेल आहे आणि ज्यामध्ये येत आहे 1.2 लिटर कपा इंजन जे की प्रोड्यूस करतं तुमचा 83 हॉर्स पॉवर ॲट द रेट 6000 RPM आणि इन्सुलेशन असं काही दिलेलं नाही आहे ह्या गाडीत. आणि हे तेच इंजिन आहे जे ग्रँड आयटनमध्ये सुद्धा येतं. त्याचा व्हिडिओ आपण इथं बघणार आहोत. तर येऊया आपण ह्याच्या हेडलाईट्सकडे. हे आहेत तुमचे इंडिकेटर्स, हा आहे तुमचा हेडलाईट, हे तुमचे फॉग लॅम्प्स आणि हा आहे तुमचा डे रनिंग लाईट. आणि त्यानंतर तुम्ही याचं ग्रिल बघू शकताय, लो प्लेस केलेलं आहे आणि ते एक छान डिटेलिंग इथं दिलेलं आहे ह्या गाडीमध्ये. तर आपण ह्या गाडीची लेंथ बघतोय, तर ह्या गाडीची लेंथ येते तुमची 3995 mm, जी की एक्झॅक्टली 4 मीटरला फक्त 5 mm कमी पडतं. तरी सब 4 मीटरमध्ये येणारी एक प्रीमियम हॅचबॅक आपण म्हणू शकतो. तर आपण येतो आता टायर सेक्शनकडं. तर ह्याचा जो टायर सेक्शन येतो तो येतोय की 185/17R14. थोडंसं छोटं असं टायर सेक्शन मला वाटतं, पण जे मॅगवेल येत होतं त्यात 15 रेडियसचा येत होता. आणि इथं तुम्ही बघता इथं सुद्धा इंडिकेटर प्लेस्ड आहे. आउटसाईड रिअर व्ह्यू मिररचा इंडिकेटर इथं आहे. ही आपली ओल्ड स्टाईल होती, मला तर खूप आवडायची. ती तुम्हाला कशी वाटत होती ते मला कमेंट्समध्ये तुम्ही प्लीज सांगा. आणि गाडीचं डिझाईन बघा, मस्त आणि प्रीमियम अशी ही गाडी वाटते मला. तर ह्या गाडीचं डिझाईन खूप आवडतं. तर मागून आपल्या गाडीला हा असा सेक्शन मिळतो, एकदम एलिगंट अशी ही गाडी दिसते. तर याचा टेल लॅम्प बघूया इथं. म्हणजे हा पूर्ण कनेक्टिंग टेल लॅम्प तुम्हाला ह्या गाडीत मिळतो. हॅलोजनवाले इंडिकेटर्स आणि तुमचा रिव्हर्स लाईट इथं खाली दिलेला आहे. हे आहेत तुमचे पार्किंग सेन्सर्स आणि भावांनो ह्याला रिव्हर्स कॅमेरा येत नाही. त्याचबरोबर वर याल तर इथं तुम्हाला आहेत रूफ माउंटेड ब्रेक लाईट आणि हा आहे तुमचा अँटीना. तर आपण याचा बूट स्पेस बघणार आहोत. तर तो तुम्हाला मिळतोय 311 लिटरचा मॅसिव्ह असा बूट स्पेस. आणि तुम्ही बघू शकताय खरंच मोठा, म्हणजे एका हॅचबॅकच्या मानानं चांगला मोठा तुम्हाला बूट स्पेस इथं मिळतो. स्पेअर व्हील सेम ॲज दी मेन व्हील, त्यामध्ये काही चेंजेस नाहीत. आणि सीट फोल्ड होत नाहीत, पूर्ण सीट रोल डाऊन करायला लागते. 30-60 स्प्लिट असं यात येत नाही. आणि हा आपण जो ग्रॅब हँडल बघतोय मोस्टली इथं असतं, तो आतमध्ये दिला आहे. तर हे एक छान फिनिशिंग टच हंडाईकडनं आपल्याला मिळतं आहे. तर आपण आता बघूया मागच्या सीटचा एक्सपिरियन्स कसा आहे. फर्स्ट डोअर बघूया, मस्त ड्युअल टोन कलर तुम्हाला दिलेला आहे. पॉवर विंडोचे कंट्रोल्स इथं, स्पीकर्स इथे आहेत. डोअर पॉकेटमध्ये एक बॉटल आरामात बसेल. तर तुम्ही स्पेस बघा, तसा थोडासा स्पेस थोडासा कमी वाटतो, पण पुढची सीट ही माझ्या हाईटप्रमाणे ॲडजस्टेड आहे. तरीसुद्धा मला इनफ असा लेगरूम इथं मिळायला लागला. अंडर थाय सपोर्ट तुम्ही जर बघाल तर तो ॲम्पल आहे, म्हणजे सफिशियंट आहे, असं नाही की कमी आहे. आणि इथं दिलेलं आहे ग्रॅब हँडल, इथं आहे तुमची लाईटची प्लेसमेंट. आणि ह्याचेसुद्धा हेडरेस्ट ॲडजस्टेबल नाही आहेत. का हंडाई असं करताय मला खरंच माहीत नाही. समोरच्या हेडरेस्ट ॲडजस्टेबल तुम्हाला मिळतात. 2च माणसं आरामात बसतील असा हा स्पेस आहे. तिसरा सुद्धा आरामात बसेल, पण थोडंसं कंजेस्टेड वाटेल. मागं AC वेंट्स दिलेले आहेत. हे एक छान फिनिशिंग टच 2019मध्ये आपल्याला मिळत होतं. आणि हा आहे तुमचा डॅशबोर्डचा व्ह्यू. आणि एकदम म्हणजे एकदम भारी अशी ही गाडी आहे. आपण जाऊन बघूया त्या सीटवरची मजा काय आहे. लेट्स गो. जरी i20 i10चंच इंजिन शेअर करत असली तरीसुद्धा ह्यामध्ये पॉवर जी आहे ती थोडीशी आपल्याला जास्त मिळते. तर आता आपण इथं येतो ह्याच्या ड्रायव्हिंग सीटकडे. तर तुम्ही बघू शकता वाईड असं ओपनिंग आपल्याला मिळतं. हे आहेत तुमचे पॉवर विंडोजचे कंट्रोल्स. स्लोपिंग थोडे दिलेले आहेत, हाताची नॉर्मल पोझिशन असते तशी, त्यामुळे ऑपरेट करायला सोपे जातात. त्यानंतर हे आहे तुमचे आउटसाईड रिअर व्ह्यू मिररचे कंट्रोल्स. मॅग्ना मॉडेल असल्यामुळं फोल्डिंग इलेक्ट्रॉनिक नाही आहेत. हे आहेत तुमचे डोअर पॉकेट्स, एक बॉटल आरामात बसते. इथं स्पीकरची प्लेसमेंट. आणि त्यानंतर इकडे येतो आपण, हे आहेत आपले 3 पॅडल्स, प्रॉपर डेड पॅडल दिलेला आहे. हे आहे तुमचं बॉनेट ओपन करायचं स्विच. त्यानंतर फ्यूलचं इथं येतं तुम्हाला. आणि सीट परत मॅग्ना असल्यामुळं हाईट ॲडजस्टेबल येत नाही. चला आपण आत बसून बघूया या गाडीमध्ये. तर इथं आलेलो आहोत आपण ड्रायव्हिंग सीटवर. एक नंबर असा हा व्ह्यू तुम्ही बघू शकताय. थोडंसं जे डॅशबोर्ड आहे आपल्याकडं टिल्टेड आहे, त्यानंतर हे थोडंसं खाली झुकलेलं आहे, त्यामुळे असं एकदम प्रॉपर असं फील तुम्हाला ह्यामध्ये मिळतो. हे मॅग्ना मॉडेल असलं तरीसुद्धा तुम्हाला म्युझिक सिस्टीम ही कंपनीची आहे. ह्याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. त्याच्याकडे आपण जाऊयाच. त्याच्या आधी आपण बघूया
इन्स्ट्रुमेंट क्लस्टरकडे चावी ह्याला लावायला लागते. कीलेस ॲक्सेस एंट्री तुम्हाला यात मिळत नाही. त्यानंतर इथं येतं तुमचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. हे आहे तुमचं RPM मीटर, हे आहे तुमचं स्पीडोमीटर. फ्यूल डिजिटलमध्ये येतं. त्यानंतर हे आहे तुमचं गाडीचं टेम्परेचर मीटर. हे आहे ट्रिप A. हे आहे आउटसाईडचं टेम्परेचर. आणि हे आहे तुमचं ओडोमीटर. 1,20,000 किलोमीटर ही गाडी सक्सेसफुली चाललेली आहे. आणि इथं आहेत तुमचे स्टेरिंग व्हीलचे कंट्रोल्स. हे चेंज करण्यासाठी तुम्हाला हे स्विच दाबायचं आहे. तर इथं बघा आता मिळणार आहे आपल्याला ट्रिप B. त्यानंतर हे आहे तुमचं ॲव्हरेज किती मिळायला लागलं. त्यानंतर हे आत्तापर्यंत किती मिळाले. आता मला कोल्हापूर सिटीमध्ये ही पेट्रोल गाडी जवळपास 13-13.5 ॲव्हरेज देते. तर ॲव्हरेजसुद्धा खूप छान आहे ह्या गाडीचं. त्यानंतर हे आहे तुमचं रिअल टाईम ॲव्हरेज तुम्हाला इथे मिळणार आहे गाडी सुरू असताना. आणि हे असे तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळतात. आता हे स्पीड ऑन काय, तर आपल्याला इथं डिजिटलमध्ये स्पीड दिसतंय, तर ते आपण इथून ऑफ करू शकतो. ह्या एवढ्या अशा इनफ गोष्टी तुम्हाला ह्या गाडीत मिळतात. त्यानंतर आपण येणार आहोत ह्याच्या स्टेरिंग व्हीलकडे. तुम्ही बघू शकताय लेदर स्टिचिंग केलेलं आहे. अतिशय छान वाटतं. हे होल्ड करायला एकदम भारी ग्रिप मिळतं गाडी चालवत असताना. इथे तुमचे मल्टीमीडियाचे कंट्रोल्स. त्यानंतर हे कॉल उचलायला, कॉल कट करायला. त्यानंतर इकडे येतात तुम्हाला चॅनल वगैरे चेंज करायचं असेल, गाणं चेंज करायचं असेल तर. इकडे तुमचे लाईटचे कंट्रोल्स. ह्याला लाईट्स फॉग लॅम्प इथून ऑन करायचा आहे. त्यानंतर इकडे येतात तुमचे वायपरचे कंट्रोल्स. वायपर आपण एकदा यूज करून बघा. तर स्प्रे ह्या नोझलमधून थोडा कमी यायला लागला, पण स्प्रे तुम्ही बघू शकताय चांगला आहे. वायपर्ससुद्धा छान काम करतात. त्यानंतर आपण येणार आहोत त्याच्या इन्फोटेक सिस्टीमकडे. त्याआधी मी तुम्हाला दाखवतो एकदम फ्लोटिंग असं डॅशबोर्डचं डिझाईन दिलेलं आहे. मला डॅशबोर्डचं डिझाईन ह्या गाडीचं खूप आवडतं. आणि भला मोठा डॅशबोर्ड दिला राव, भला मोठा डॅशबोर्ड मायला. ठीक आहे, आपण येतो आता. हे आहे त्याचे एसी वेंट्स आहेत. इथं तुमचं हॅझर्ड लाईटचं स्विच. त्यानंतर हे आहे तुमचे लॉक अनलॉकचं बटन. ह्याचं प्लेसमेंट थोडंसं मला वियर्ड वाटतं. आणि त्यानंतर इथं येतं तुमचा इन्फोटेक सिस्टीम. गाणं एकदा ऐकूया आपण. आणि हे आहे तुमचं डिस्प्ले ऑलवेज ऑन. इथं टाईम दाखवत आहे, डे आणि डेट बघू शकता. तर गाणं सुद्धा छान वाजतं. आपल्याला इथं एक ट्विटर मिळतोय आणि 4 स्पीकर असे आपल्याला या गाडीत मिळतात. AC कंट्रोल्स तुम्ही बघाल तर बेसिक आहेत, पण भारी आहेत. म्हणजे डिस्प्ले एक गरजेचा होता, पण मॅग्ना मॉडेलमध्ये हे इतकंच मिळतं आपल्याला. हे तुमचं AC फ्लो, हे तुमचे मोड्स, हे तुमचं टेम्परेचर, हे आहे तुमचं ACचं बटन. त्यानंतर इथं एक अशी सॉर्ट ऑफ डिझाईन आहे. काय मला नाही माहिती, तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. इथं आहे तुमचे चार्जिंग पोर्ट. हा आहे तुमचा USB, हा आहे तुमचा ऑक्स. आणि इथं थोडा स्टोरेज दिलेला आहे. जेम्स इथं आहेत. आणि त्यानंतर हा आहे तुमचा 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स. आणि ह्यात रिव्हर्स कॅमेरा आपल्याला मिळत नाही. त्यानंतर इथे येतात तुमचे 2 कप होल्डर्स. हा आहे तुमचा मॅन्युअल हँड ब्रेक. हे तुमचं हँड रेस्ट. इथं सुद्धा तुम्हाला कप्पा मिळून जातो. हे ॲडजस्टेबल नाही आहे. त्यानंतर इथे येतो तुमचा ग्लो बॉक्स. ग्लो बॉक्स सुद्धा कूल्ड ॲज सच नाही आहे. दॅट्स इट. आपण वर येतोय तर ऑटो डिमिंग मिरर मिळत नाहीत, मॅन्युअल डिमिंग मिरर. इथे तुमचं सनग्लास होल्डर. हे आहेत तुमचे लाईट्स. आणि इकडे तुम्हाला मिरर मिळतो, पण लाईट मिळत नाही. त्याचबरोबर इकडे तुम्हाला मिरर मिळत नाही. चला तर मित्रांनो, आता ही गाडी आपण चालवायला कशी आहे बघूया. लेट्स गेट गोईंग. चला तर भावांनो, ही गाडी चालवायला कशी आहे बघूया. सेफ्टी फर्स्ट, सीट बेल्ट फर्स्ट. लेट्स गो. गाडी आपण स्टार्ट करणार आहोत. देअर इट रोअर्स टू द लाईफ. आणि तुम्ही बघू शकता याचं स्टेअरिंग खूप लाईट वेट आहे. अँड इन टू द फर्स्ट गिअर, हिअर वी गो. तर पहिला आपला मुद्दा आहे 1.2 कप्पा जे इंजिन आहे, पेट्रोल इंजिन आहे. 83 हॉर्स पॉवर तुम्हाला एकदम लिनियर परफॉर्मन्स देते. गाडी उठते वगैरे आरामात, असं पॉवर लॅग वगैरे ह्यात काही जाणवत नाही. त्यानंतर दुसरा याचा पॉईंट आहे, सिटीमध्ये ॲव्हरेज तुम्हाला 14चं मिळत आहे. आता माझ्या मते जर तुम्ही विचाराल एक प्रीमियम जर तुमच्याकडे हॅचबॅक आहे तर 14 हे सिटीमधला ॲव्हरेज चांगला आहे. मी आता गेल्या 1-2 दिवसापासून ही गाडी यूज करतोय, तर मला हायवेवरती 18, 17, 18चं ॲव्हरेज पडतं. आपल्या कोल्हापूरकडच्या एरियामध्ये जिथं की कन्स्ट्रक्शन वगैरे सुरू आहे डायव्हर्जनसात, तर मला 18, 17 हे ॲव्हरेज इनफ वाटतं एका पेट्रोल व्हेकलसाठी. त्यानंतर माझा तिसरा पॉईंट आहे पॉझिटिव्ह ह्यातला, की याचं स्टेअरिंग हे लाईट वेट आहे एकदम. तुम्हाला सिटीमधनं मनवर करत असताना खूप इझी जाणार आहे, एफर्ट्स कमी लागणार आहेत. आणि त्यानंतर याचा टर्निंग रेडियससुद्धा छोट्या जागेमध्ये परतण्यासाठी वगैरे
प्रॉपर असा आहे. त्यामुळे तुम्हाला सिटीमध्ये युटर्न्स वगैरे असतील, तुम्ही छोट्या लेन्समधून वगैरे जात असाल तर ते तुम्हाला सोपं पडणार आहे, इवन दो ही एक प्रीमियम हॅचबॅक असली तरी. आता मला ह्या गाडीच्या निगेटिव्ह पॉईंट्समध्ये बोलत असताना एक 2-3च निगेटिव्ह पॉईंट्स दिसतात. जसं की पहिला निगेटिव्ह पॉईंट आहे, हे मॅग्ना मॉडेल जे आहे ह्यामध्ये 2 गोष्टी मला पॉइंटेबल वाटतात. पहिलं म्हणजे ह्याचं जे टायर सेक्शन आहे ते 14 इंचेसचं दिलं आहे, हे मला खूप वियर्ड वाटतं. म्हणजे तुम्ही एक प्रीमियम हॅचबॅक देता तर ॲटलिस्ट 15 तरी तुम्ही द्यायला हवं होतं. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे की ह्याला सीट ॲडजस्टमेंट नाही आहे, तर ती एक असायला हवी होती. आता तुम्ही बघू शकता सीट माझी खाली आहे, बसलेल्या म्हणजे बसक्या पोझिशनमध्ये असल्यामुळं मला बॉनेट कुठं संपतोय ह्याचा अंदाज घेणं थोडंसं डिफिकल्ट जायला लागलं. आता आपण एक्सपर्ट लोकांना काय अडचण नाही आहे, पण कोणीतरी नवीन शिकायला लागलं आहे अचानक, म्हणजे आत्तापर्यंत समजा दुसऱ्या गाड्या यूज करत होते, i10 वगैरे यूज करत होते, तर ते i20ला शिफ्ट व्हायला लागले, तर त्यांना तो अंदाज एक घेणं एक हे असणार आहे, चॅलेंज असणार आहे. ते म्हणजे ह्या 3 निगेटिव्ह गोष्टी सोडल्या तर मला ह्या गाडीबद्दल कुठल्याच निगेटिव्ह गोष्टी वाटत नाहीत. तुम्ही पॉवर पण बघितली, गाडी चढायला पण बघितली, तर अतिशय लिनियर असा परफॉर्मन्स मिळतो आणि ती एक भारी गोष्ट आहे ह्या गाडीची. आणि ही गाडी आपल्याकडे सेलला अवेलेबल आहे, हा मुद्दा इथं खूप महत्त्वाचा आहे. तर ही 2019ची i20 मॅग्ना मॉडेल 1,20,000 किलोमीटर जेन्युइन चाललेली सिंगल ओनर व्हेकल आहे. 2019चं हे मॉडेल, टायर नवीन आहेत, बॅटरी नवीन आहे, तर ही आपल्याकडे सेलला अवेलेबल आहे. तर संपर्क कुठं साधायचा आहे, आपला नंबर इथं दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करा. ह्या गाडीच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला देईन. आणि अशा अजून कोणत्या गाड्या तुम्हाला बघायच्या असतील, डिझेलमध्ये हवी असेल, CNGमध्ये हवी असेल, i20 नाही सुझुकी हवी आहे, तर सर्व प्रकारच्या सेकंड हँड व्हेकल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि भावांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि अजून अशा नाद खुळा गाड्यांसाठी स्टे ट्यून विथ दिस चॅनल. तोपर्यंत आपण पुन्हा भेटू. राम राम.